जी गोठ्यामध्ये 2 बालकं टाकलेली होती पंढरपूर नजीकच्या खेड्यात, त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली आणि ह्या HIV पॉझिटिव्ह एड्ससहित जगणाऱ्या मुलांची गंभीरता लक्षात आली आपल्या. HIV एड्स बाधित मुलांची काळजी घेऊन त्यांना नवीन आयुष्य देण्यासाठी झटणाऱ्या मंगलताई शहा. HIV बाधितांना मिळणारी अयोग्य वागणूक रोखावी आणि त्यांनाही मूलभूत हक्क मिळावे यासाठी मंगलताई यांचे प्रयत्न सुरू होते. 2001 मध्ये त्यांनी पंढरपूर इथे पालवी या नावाने संस्था सुरू केली. जसं जसं आपण शोध घेत गेलो तर ह्या कामाची खूप गरज भासली. ही आजही मुलं कचरा कुंडी, स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी टाकलेली आढळत आहेत. ह्या मुलांना जप्त करणं, सुशिक्षित करणं आणि सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक स्वावलंबी करणं हे खूप गरजेचं आहे. या प्रवासात त्यांना आपल्या मुलीची डिंपल यांचीही उत्तम साथ मिळाली. सापडलेल्या या मुलांची काळजी घेण्यासोबतच त्यांना न मिळालेली माया ते इथे देण्याचा प्रयत्न करतात. अगदी आपल्या हाताने त्यांच्यासाठी जेवणही बनवतात. तसंच त्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी सेवाभावी शिक्षकांच्या मदतीने त्यांनी शाळा देखील सुरू केली आहे. आज यातील काही मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि आज 160 पेक्षा जास्त मुलं या संस्थेत आहेत. तसंच HIV बाधित महिलांचीही या संस्थेत काळजी घेतली जाते. आजही संख्या वाढती राहते आहे, त्यामुळे त्यांना बांधकाम करणं, निवारा देणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी बांधकामाची गरज खूपच भासत आहे. एका रोगामुळे या मुलांचा जगण्याचा हक्क कोणीही हिरावू नये आणि त्यांनाही सन्मानाने जगता यावं यासाठी पालवी या संस्थेचे हे प्रयत्न खरोखरीच वाखाणण्याजोगे आहेत. मंगलताई यांच्या या कार्यात जर तुम्हालाही हातभार लावायचा असेल तर त्यांना तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आणि अशाच प्रेरणादायी स्टोरीजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला.